तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आपण भारतातील शिक्षण पद्धती आणि जागतिक स्पर्धा या विषयावर बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद शाळा नेवळपाडा, तालुका वाडा, जिल्हा पालघर येथील शिक्षक श्री भरत जनार्दन माने, जे आमचे परम मित्र आहेत। यांचं मी आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। नमस्कार सर। नमस्कार। ठीक आहे, तर ह्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतामध्ये सध्या NEP 2020 हा कार्यक्रम लागू झाला आहे आणि ह्या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेशी सुसंगत कसं करता येईल यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्यांचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेत आहेत आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण आपले सर देत आहेत। तर त्यांना ह्याच विषयी विचारू की NEP 2020 हा जो कार्यक्रम आहे तो भारतातल्या विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेशी सामना करण्यास सक्षम बनवतो का? आपल्याला काय वाटतं? निश्चितच हा जो NEP शैक्षणिक धोरण 2020 आलेला आहे तर ते नक्कीच विद्यार्थ्यांना आणि आपल्या पुढील भविष्यातील पिढीला नक्कीच जागतिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सक्षम बनवत आहे आणि त्यानुसार आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बऱ्याचशा तरतुदी या ठिकाणी आलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर जे पहिले विषय म्हणून जे विषय होते त्याच्यामध्ये नवीन विषय जो ॲड झालेला आहे व्यावसायिक शिक्षण। हा व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्याला स्वतःच्या बळावर उभा करण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी आणि जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी तो अतिशय उपयुक्त विषय ठरणार आहे। त्याच्यामुळे बेरोजगारीची जी समस्या असेल ती कमी होणार आहे। बरोबर आहे। म्हणजे पूर्वी काय होतं की परंपरागत व्यवसाय पद्धती जी होती ती आपल्या मुलांना दिली जात होती। सुतार काम आपल्या मुलाला लहानपणापासून शिकवत होता। त्याच पद्धतीनं जो वैद्य आहे तो लहानपणापासून आपल्या वैद्यकीय शिक्षण द्यायचा, त्या पद्धतीचं लोहार काम लहानपणापासून मिळायचं। त्याच पद्धतीचं जर आधुनिक शिक्षण आहे की ज्या मुलाचा आवडता कल आहे तिथूनच त्याला लहानपणापासून ते शिक्षण द्यायचं आणि लहानपणापासून दिलं तर त्या व्यवसायामध्ये त्याचं दृढीकरण होतं। असंच काहीतरी धोरण आहे, बरोबर आहे। पण निवळ त्याला व्यवसायच करायला नाही लावता, फक्त त्याची ओळख करून द्यायची आणि त्याचा सराव करायचा, असंच आहे ना? बरोबर आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने व्यावसायिक बनवायचं असेल, कारण नोकऱ्या, सरकारी नोकरी असो किंवा खाजगी नोकरी असो, सर्वजण करू शकत नाहीत। व्यवसाय हाच खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण करून देऊ शकतो आणि त्यालाच विद्यार्थी आपल्याला सक्षम बनवायचे। ठीक आहे। दुसरा मुद्दा आहे जागतिक स्पर्धा। सध्या अशी आहे की लहान लहान मुलं चांगल्या पद्धतीनं कौशल्य आत्मसात करतात, पण त्याच वेळी भारतातली जर परिस्थिती बघितली तर 4थीच्या मुलांना 2री धडा वाचता येत नाही किंवा 8वीच्या मुलांना 3री धडा वाचता नाही, अशी काही स्थिती आजकालच्या बातम्यांमधून किंवा असर अहवालातून निदर्शनास आलेली आहे। तर त्याला कशा पद्धतीने आपल्या या शैक्षणिक धोरणामध्ये सामना करण्यात येत आहे? महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला की जे काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता जेवढी पाहिजे तेवढी अपेक्षित या ठिकाणी पूर्ण सध्या दिसत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याकडे बालवाटिकेपासूनच, म्हणजे पहिला जो आपला आकृतीबंध नवीन आलेला आहे 5-3-3-4, तर जो पहिला 5 वर्षाचा जो आकृतीबंधामध्ये आहे बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 पहिली आणि दुसरी, म्हणजे जो बालक असणार 3 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर तो शाळेमध्ये अध्ययनाला सुरुवात करणार आहे आणि ज्यावेळेस पहिलीला तो येईल त्यावेळेस पूर्णपणे तयार तो विद्यार्थी म्हणून आपल्या शाळेमध्ये येणार। त्याच्यामुळे ज्या क्षमता आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारे संधी मिळणार आहे आणि शिक्षकांना सुद्धा पुढे त्याला पुढची कौशल्य विकसित करण्यासाठी तो विद्यार्थी तयार असणार आहे। त्याच्यामुळे हा एक खूप चांगला बदल या NEP 2020 मध्ये आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे आता जर आपण बघितलं तर जे विद्यार्थी पहिलेले येतात त्यांना अक्षरशः हातात पेन धरता येत नाही। ही स्थिती ग्रामीण भागातली आहे, पण शहरी भागामध्ये हे आढळणार नाही, कारण नर्सरी वगैरे तिकडे जातात। पण ग्रामीण भागामध्ये अशी स्थिती आहे की मुलं अंगणवाडीत पण जात नाहीत आणि गेली तरी त्यांना योग्य तिथं वातावरण मिळत नाही किंवा फक्त तिथं खाण्यावर किंवा पोषक आहारावर भर असतो। पण तीच मुलं पहिलीला आली त्यांना हातात पेन धरता येत नाही, एका ठिकाणी जास्त बसण्याची क्षमता नसते किंवा शैक्षणिक वर्गात आले की ते घाबरतात, येत नाहीत, महिनाभर शाळेमध्ये रडतात। ठीक आहे। म्हणजे यावर कुठेतरी उत्तर मिळवलेलं आहे। आणि जे शैक्षणिक प्रयोग चालू होते देशभरामध्ये, कुमटे बीटचा प्रयोग होता की जिथं अंगणवाडीपासून मुलांना प्राथमिकचे शिक्षक लक्ष द्यायचे, त्यांना तिथंच शिकवायचे। म्हणजे पहिली जो मुलगा आहे त्यांना हातात पेन धरायला येतो आणि एकदा हातात पेन धरायला की तो कशाही अक्षर घेऊ शकतो, शिक्षक सांगतील तसं तो मार्गदर्शनाखाली करू शकतो। म्हणजे हा एक महत्त्वाचा बदल आहे की अंगणवाडीपासून शिक्षण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्याला आता हे केलं आहे। म्हणजे 1986 जे धोरण होतं त्याचा आकृतीबंधा 10+2 होता, म्हणजे तिथं वयाच्या 6व्यापासून त्याला शैक्षणिक प्रवाहामध्ये घेतलं जात होतं। पण NEP 2020 मध्ये काय केलेलं आहे, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून। म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे आणि याच्यामुळे जो प्रॉब्लेम आहे की 8वीच्या मुलाला 2रीचा धडा वाचता येत नाही, हा निश्चित सुटेल। कारण पायाभूत त्याचा पाया जो पक्का होणार आहे तो अंगणवाडीमध्ये होणार आहे आणि अंगणवाडीमधून तो पहिलीत येणार आहे, निश्चितच तिथं
तिचा त्याचा पाया पक्का आहे. निश्चितच मला भविष्य जरा उज्ज्वल दिसतंय. कारण ज्या शैक्षणिक बरंच संशोधनांती असं लक्षात आलेलं आहे की वयाच्या 8व्या वर्षापर्यंत विद्यार्थी 85% कौशल्य हे विकसित झालेले असतात. मेंदूचा विकास झालेला असतो. मेंदूचा विकास झालेला असतो. मेंदूचा विकास झालेला असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो सुटण्यामध्ये निश्चितच मदत होणार आहे. बरोबर आहे. विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस मेंदू विकसित होतो त्याच वेळेस जर त्याला प्रशिक्षण मिळालं तर ते निश्चितच त्याला पूर्ण आयुष्यासाठी फायदा होणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की NEP 2020 एक व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे, व्यवसायभिमुख करणार आहे, हे जागतिक स्पर्धेशी तोंड देणारच आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शिक्षण दिल्यामुळं तो विद्यार्थी निश्चितच जी क्षमता कौशल्य ते प्राप्त करणार आहे. 2 तर घटक झाले की याच्याद्वारे आपल्याला वाटतं की जागतिक स्पर्धेशी विद्यार्थ्यांनी नक्कीच सामना करू शकतो. पण याच्यापेक्षा आणखी जागतिक स्पर्धेमध्ये भरपूर आहेत की जसं सध्या जर बघितलं गेलं तर शिक्षकाला सुद्धा रिप्लेस करायला AI बसलेला आहे. म्हणजे AI ला एवढं उत्तर त्याच्याकडे आहेत. तर हे AI कुठंतरी आपल्या विद्यार्थ्यांना चॅलेंज देऊ शकतात किंवा विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने काय करता येईल? AI हा शिक्षकाला पर्याय असू शकत नाही. कारण आपण पहिल्यापासून जर आपल्या शैक्षणिक इतिहास जर बघितला आपल्या भारताचा तर जे गुरुकुल पद्धती होती तेव्हापासून जर आपण बघितलं तर तो गुरु त्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक असं ज्यावेळेस त्याला शाबासकी असेल, कुठं त्याला जर समजून द्यायचं असेल तर समजून देणं असेल, त्याच्या ज्या क्षमता आहेत म्हणजे बालक तर लहानपणा पूर्ण वेळ त्या विद्यार्थ्यासोबत त्या शिष्यासोबत गुरु राहायचे आणि त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. हे मार्गदर्शन तो जो AI आहे तो AI त्या विद्यार्थ्यांना ती शाबासकी किंवा ते कौतुक देऊ शकत नाही. आणि जे काही 21व्या शतकातील आव्हान आहे त्याच्यासाठी AI हा म्हणजे चुकीचा आहे असं नाही, त्याची गरज आहे, परंतु शिक्षकाला ते पर्याय होऊ शकत नाही. पर्याय होऊ शकत नाही. पण AIचं शिक्षण तर विद्यार्थ्याला द्यावं लागेल असं तुम्हाला वाटतं? द्यावंच लागेल. मग त्याची तरतूद काय आहे NEP 2020 मध्ये? तंत्रज्ञानाची लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाद्वारेच अध्यापन करायचं आहे. जे काही क्षमता आहेत त्या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच त्यांना कोडिंगचं काही शिक्षण द्यायची तरतूद आहे? कोडिंगचं शिक्षण त्याच्यामध्ये तरतूद आहे, परंतु ते स्पष्ट रूपात अजून काही ते आलेलं नाही. तर स्पष्ट ज्यावेळेस अभ्यासक्रम आपल्याकडे समोर येईल आणि पाठ्यक्रम येतील त्यावेळेस ते निश्चित होईल. बरोबर. म्हणजे त्याची एक आशा आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना लहानपणापासून कोडिंगची ओळख होईल. त्यानंतर एक मला विचारायचं आहे की आपण नेहमी पाहतो की वर्गामध्ये वेगवेगळ्या स्तराचे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थी अतिप्रगत असतात, काही मध्यम असतात, जास्त करून मध्यम असतात, काही अति अप्रगत असतात की ज्यांना जास्त लक्ष देण्याची गरज असते. जे अतिप्रगत असतात त्यांना सुद्धा जास्त लक्ष देण्याची गरज असते. कारण आणि ह्या 3 टाईपच्या विद्यार्थ्यांमुळे वर्ग डिसबॅलन्स होतो. मग तुम्हाला वाटत नाही का कुठंतरी विद्यार्थ्यावर वर्गाला शिकवण्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवायला पाहिजे किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला तसं समुपदेशन केलं पाहिजे? याची तरतूद काही NEP मध्ये आहे का? NEP मध्ये तरतूद म्हणजे NEP मध्ये तरतूद ते आहेच. कारण असं स्पष्टच आहे की जे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्वांच्या क्षमता काही समान नसतात. आणि जर सर्व प्राणी एका ठिकाणी बसले आणि त्यांच्यासाठी जर एकच मापदंड लावला, आपण एकच परिमाण ठेवलं तर ते काही योग्य होणार नाही. प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. आणि NEP 2020 मध्ये असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवण्यापेक्षा त्यांना हाऊ टू लर्न. येस, हाऊ टू म्हणजे शिकायचं कसं बनायचे त्यांना विद्यार्थ्यांना. येस, त्यांना कसं शिकायचंय हे शिकवायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये मग म्हणूनच विद्यार्थ्यांना आव्हानं द्यायची आहेत. मग जो त्याच्या क्षमतेप्रमाणे तो ते आव्हान तो पूर्ण करणार आहे अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की NEP 2020 हा विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या स्पर्धेशी सामना करण्यास सक्षम बनवू शकतो जर त्याची नीट अंमलबजावणी झाली तर. पण विद्यार्थ्यांचा कुठेतरी डाटाबेस मेंटेन होणार आहे का? डाटाबेस असं निश्चितपणे म्हणजे तेवढ्या सूक्ष्म पातळीवर तो डाटा मेंटेन होणार नाही. परंतु अशा पद्धतीचं आता AIच्या संदर्भाने जर पुढे काही तशा संशोधन होऊ शकतं आणि त्याच्यानुसार तो डाटा मेंटेन होऊ शकतो. म्हणजे ह्या NEP 2020 मध्ये विद्यार्थ्यांचा भरपूर विचार केलेला आहे की विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेशी किंवा स्वतःला विकसित करण्याचा पूर्णपणे त्याला संधी मिळणार आहे NEP मध्ये. पण मला एक प्रश्न विचारायचा की शिक्षक आहे ना, त्याने शिक्षकाला काही संधी आहे का? किंवा आता जर आपण बघतो की शिक्षकांची नेहमी रोड असते किंवा शिक्षक नेहमी मोर्चा काढतात की आम्हाला शिकवू द्या. आपण म्हणतो की अशैक्षणिक कामं शिक्षकांच्या पाठीमागे जास्त आहेत. पण बऱ्याच शिक्षकांचं असं म्हणणं आहे की अशैक्षणिक कामं जास्त नाहीत, पण जे शैक्षणिक कामं आहेत प्रशासनाची तीच जास्त आहेत. की जसं की व्हॉट्सअप आल्यापासून दररोज लिंका भरा, दररोजचे परिपत्रक पहा, त्याला उत्तरं द्या आणि त्यामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांचा वेळ शिक्षकांना ह्या प्रशासकीय कामासाठी द्यावा लागतोय. असं तुम्हाला वाटत नाही का? आणि ह्याच्यासाठी काही तरतूद आहे का NEP 2020 मध्ये की जे विद्यार्थ्यांचा वेळ आहे तो शिक्षकांनी प्रशासकीय कामासाठी वापरू नये? निश्चितच बराचसा वेळ शिक्षकांचा या लिंक भरणे किंवा या बऱ्याचशा माहिती शासनाला देण्यापर्यंत जात आहे आणि विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षकाकडे खूपच कमी वेळ
जे की या सर्व शिक्षण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी विद्यार्थी आहेत त्यांना देण्यासाठी खूपच कमी वेळ आहे. परंतु मला वाटतं आपली शिक्षण व्यवस्थेची संक्रमण अवस्थेतून जात आहे की मागचं 34 वर्षानंतर हे धोरण आलेलं आहे आणि यासाठी पूर्ण 21व्या शतकातील आव्हानांना विद्यार्थी कशा प्रकारे सामोरं गेलं पाहिजे त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून मला वाटतं ह्या जास्त वेळ आपल्याला त्या ऑनलाईन किंवा जे काही तंत्रज्ञानावर जास्त काम करावं लागत आहे आणि त्याच्यामुळं हे जर एकदा प्राथमिक स्वरूपाचा डाटा तयार झाला त्याच्यानंतर मला वाटतं हे जरा बऱ्याच शिक्षकांचं म्हणणं असं आहे की जे इंग्लिश शाळेमधले मुलं आहेत ती जास्त प्रगत असतात जिल्हा परिषद शाळेपेक्षा, असं कुठंतरी असतं. आणि त्याचं पाठीमागे कारण सांगतात की जे इंग्लिश स्कूलमधले किंवा खाजगी शाळेतले मुलं आहेत त्यांना शिक्षक जे असतात ते 100% वेळ देतात की त्या शिक्षकाच्या पाठीमागे कोणतेही अशैक्षणिक काम नसतं, त्यामुळे ते शिक्षक 100% वेळ विद्यार्थ्यांना देऊ शकतात. आणि याच्या उलट झडपीमध्ये बघायला गेलं किंवा सरकारी शाळेमध्ये बघायला गेलं तर शिक्षकाच्या पाठीमागं इतर प्रशासकीय कामं असतात किंवा त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांचा वेळ जो आहे तो शिक्षणासाठी न देता शिक्षकाला प्रशासकीय कामासाठी द्यावा लागतो. म्हणजे शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी बराच वेळ अनुपलब्ध असतो. मग हा RT 2000 नुसार विद्यार्थ्यांवर अन्याय आहे का नाही? विद्यार्थ्यावर निश्चितच अन्याय होत आहे. परंतु जसं आपण आता या ठिकाणी सांगितलं की इंग्लिश मिडियममध्ये विद्यार्थ्यांना बराच वेळ देण्यासाठी शिक्षक उपलब्ध असतात आणि आपल्या मराठी शाळेमध्ये शिक्षकांना तेवढा वेळ देता येत नाही. ही निश्चितच परिस्थिती आहे तशी. परंतु इंग्लिश शाळेमधले जे विद्यार्थी आहेत जर आपण या सक्सेस रेशो बघितला तर ते सुरुवातीला जरी त्यांच्याकडे भरपूर वेळ दिल्यामुळे किंवा पाठांतर करून घेतल्यामुळे ते आपल्याला इंग्लिश बोलत नाही त्याच्यामध्ये एक आपल्याला आकर्षण असल्यामुळे ते वाटतं. परंतु सक्सेस रेशो जर बघितला किंवा जर संशोधन बघितलं जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांचं तर विद्यार्थ्यांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे आणि ते आता NEP 2020 मध्ये तशी तरतूद केलेलीच आहे. पण शिक्षकाला असं नेहमी म्हणावं लागतं की लांब रे जर मला काम करू द्या, लांब डिस्टर्ब करू नका, ह्या अंतरावर उभा राहा असं शिक्षकाला म्हणावं लागतं. कारण काय त्या पाठीमागे की लिंका भरा, प्रशासकीय काम करा. कारण तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक ह्याचं गोष्टीचं ऑडिट व्हायला पाहिजे, वेळेचं ऑडिट व्हायला हे शिक्षकाचं म्हणणं आहे. की एखादी लिंक आली तर त्या लिंक भरायला किती वेळ लागणार आहे? अर्धा तास वेळ लागणार आहे. एखादी समजा आता नवीन गोष्ट आहे HPC आहे, HPC भरायला प्रत्येक विद्यार्थ्याचं किती वेळ लागणार आहे? अर्धा तास लागणार आहे. 29 विद्यार्थ्यांचं भरायला किती वेळ लागणार आहे? ह्या वेळेची तरतूद कुठेतरी केलेली आहे का शासनानं? या संदर्भाने आपल्या प्रशिक्षणामध्ये एक लिंक सर्व शिक्षकांना पुरवण्यात आली होती, गुगल लिंक आपल्या SCRT मार्फत. आणि त्याच्यामधून म्हणजे शिक्षकांचा विद्यार्थ्यांसाठी किती वेळ देऊ शकतात, अदर कामासाठी किती वेळ देऊ शकतात, वार्षिक म्हणजे तुमचे जनगणना असेल हे काही जे अनिवार्य काम आहे त्यासाठी किती वेळ असतात, ह्या अशा प्रकारची माहिती त्यांनी गुगल लिंकद्वारे एकत्र केलेली आहे. आणि त्याचं विश्लेषण करून संश्लेषण करून त्या ठिकाणी नक्कीच त्याच्यावर पर्याय काढतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. म्हणजे याच्यामध्ये सुधारणेसाठी आणखी वाव आहे की शिक्षकांचा वेळ हा विद्यार्थ्यांसाठी असला पाहिजे, त्याला गावचा कार्यकर्ता किंवा सरकारचा गावातील कार्यकर्ता बनवू नये असं थोडक्यामध्ये हे बनवण्यास वाव आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या दृष्टीने जरी NEP 2020 चांगलं असलं तर शिक्षकाच्या दृष्टीने आणखी चांगलं होण्यास वाव आहे, हे आपण सकारात्मक बोलू शकतो. त्याचबरोबर NEP 2020 मधून मातृभाषेला सुद्धा चालना दिलेली आहे. आजकाल बघतो की आपण घरामध्ये सुद्धा पालक विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून बोलायचा प्रयत्न करतात. नोचपूस बाळा नोचपूस असं म्हणतात. मग हे काय बदलल्यामुळे काही मुलगा इंग्लिश शिकणार आहे किंवा इंग्लिश शिकल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये अतिशय आमूलाग्र बदल होणार आहे असं आपल्याला वाटतं का? इंग्रजी हा विषय म्हणजे त्याचा आपल्याला आपण नकारात्मक विचार नाही पण किंवा त्याचा तिरस्कार आहे असं पण नाही. परंतु जो बालक लहान आहे त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याचशा संकल्पना त्याच्या स्पष्ट नसतात. त्यावेळेस त्याची एक भाषा त्याची मातृभाषा आहे किंवा घरातलं ते वातावरण आहे आणि त्याच्यामुळे त्या भाषेतील संकल्पना तो चांगल्या पद्धतीने समजू शकतो. परंतु जर त्याच वेळी त्याला इंग्रजी भाषेतले काही शब्द जर त्याच्यामध्ये येत असतील तर तो नक्कीच त्याचा गोंधळ जास्त होणार आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्या संकल्पना स्पष्ट होत नाही तोपर्यंत मातृभाषेतूनच शिक्षण या ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर आहे, प्राधान्य तर मातृभाषेतून द्यायला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्या NEP 2020 मध्ये तरतूद आहे. त्याला R1 R2 अशा प्रकारचे L1 L2 अशा प्रकारच्या भाषा शिकवण्यासाठी प्राधान्य आहे. मातृभाषेतून शिक्षण विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे या दृष्टीनं तिथं प्रयत्न चालू आहेत. पण आपण बघतो की तामिळनाडूमध्ये त्याच्या विरुद्ध आंदोलन चालू आहे की हिंदी भाषी सक्ती तिथं नको, मातृभाषेतून शिक्षण द्यावे अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तरतूद आहे. आणि तमिळनाडूमध्ये जी मातृभाषा आहे ती तमिळ असणार, त्याच्यामुळे हिंदीचा त्या ठिकाणी विरोध असण्याचं ते NEP धोरणानुसारच आहे असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी आपण बघतोय की जागतिक स्पर्धेशी जर विद्यार्थ्यांना तोंड देण्यासाठी जर तयार करायचं असेल तर NEP 2020 हा जो आहे आराखडा किंवा जे धोरण आहे शासनाचं 1986 नंतर 34 वर्षानंतर जाहीर झालेलं ते अतिशय सक्षम आहे. एकंदर मूल्यमापन पाहता
आता या पातळीवर आपण असं म्हणू शकतो की विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम आहे. पण त्याचबरोबर HPC हा एक प्रकार आहे की त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं तुम्हाला मूल्यांकन करायचं विद्यार्थ्याचं, आणि त्यामध्ये आपण पाहू शकतो की प्रत्येक विद्यार्थ्याला किती पानाचं मूल्यमापन आहे ते जर आपण म्हणजे पहिला जो स्तर आहे आपला पायाभूत स्तर, त्या पायाभूत स्तरासाठी ते 28 पानाचं एक HPC आहे. 28 पानाचं एका विद्यार्थ्यासाठी आहे. एका विद्यार्थी एका वर्गात 30 विद्यार्थी असतील तर किती वेळ लागते? हा. पण माझं काय म्हणणं आहे, 28 पेज भरण्यासाठी शिक्षकाला किती वेळ लागेल? गुणिले 30 ह्याचं ऑडिट केलंय का कधी? बरं तेच जे तिसरी ते दुसरा पूर्वतयारी स्तर आहे तिथला किती पानाचा आहे HPC? किंवा तो जो पूर्वतयारी स्तर आहे त्यासाठी तो 46 पानाचा 46 पानाचा समग्र प्रगती पत्रक आहे. म्हणजे हे 28 पानाचं पहिलं. दुसरं आहे पूर्वतयारी म्हणजे तिसरी पाचवीचा 46 पानाचा आहे. आता 6वी ते 8वीचं किती पानाचं आहे? ते आणखीन जास्त पानाचं आणि त्यानंतर 9वी ते 12वी ते पण जास्त पानाचं. म्हणजे मला असं म्हणायचं इथं की HPC एवढा सगळा जे पुस्तक लिहून घेते एका एका विद्यार्थ्या शिक्षकाकडून, खरंच शिक्षकाजवळ तेवढा वेळ आहे का? आणि खरंच याच्याकडून वास्तविक जे मूल्यांकन होणार आहे ते होणार आहे का विद्यार्थ्याचं? का शिक्षक तिथं पण सरासरी विद्यार्थ्याचं चित्र काढून मनानेच लिहिणार आहे, असं होईल का? खरं तर एवढ्या पानांचं एक प्रगती पुस्तक एका विद्यार्थ्याचं आणि एवढ्या सगळ्या वर्गाचं भरायचं म्हणजे ते खरं तर शक्य नाही. परंतु मला वाटतं की त्याच्यामध्ये जे 360 डिग्रीतून त्यांचं मूल्यांकन करायचं आहे त्याच्यामुळे एवढी पानं वाढलेली आहेत आणि त्या काही म्हणजे शिक्षकाला शक्य नाही तेवढ्या वेळामध्ये. पण त्याच्यामध्ये जर AI तंत्रज्ञानाचं पुढं जर त्याच्यानुसार काही त्याच्यामध्ये तरतुदी केल्या असतील, शासनाच्या डोक्यामध्ये तसा विचार जर असेल, त्यांनी याच्यावर विचार केला असेल, ते काही स्पष्ट रूपाने अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आलेलं नाही. परंतु त्याच्यामध्ये तशी तरतूद असायला पाहिजे. नसेल तर हे खूपच म्हणजे अवघड काम या ठिकाणी होणार आहे. म्हणजे ते 360 डिग्रीमध्ये विद्यार्थी स्वतःचं मूल्यांकन करणार आहे, विद्यार्थ्याचं मित्र त्याचं मूल्यांकन करणार आहे, विद्यार्थ्याचा पालक त्याचं मूल्यांकन करणार आहे, विद्यार्थ्याचे शिक्षक सुद्धा त्याचं मूल्यांकन करणार. आणि ह्या चौघांचं मिळून 28 28 48 70 76 पानं जे काही ते भरणार आहेत ते सगळं शिक्षकाला करावं लागणार आहे. कारण आपण प्राथमिक स्तरावर बघतो ग्रामीण भागातले पालक पूर्णपणे विद्यार्थ्यांना सहकार्य करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षकाला विद्यार्थ्याच्या घरापर्यंत जावं लागतं किंवा चल, पालक मग तो पाठवणार नाही, पण शिक्षकाला काहीतरी विनंती करून त्या विद्यार्थ्याला आणावं लागतं. अशा वेळी पालक तिथं भरणार आहेत का माहिती? विद्यार्थ्याला पायाभूत स्तरावरचे विद्यार्थी किंवा पूर्वतयारी स्तरावरचे विद्यार्थी त्याचे मित्र भरणार आहेत का, मूल्यांकन करणार आहेत का? हे सर्व काम माझ्या मते शिक्षकालाच करावं लागणार आहे. आणि कुठंतरी मला असं वाटतं की तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की कुठंतरी याच्यामध्ये नकली काम होण्याची शक्यता आहे का? निश्चितच होणार आहे. कारण शिक्षकाला त्याच्या स्वयंमूल्यांकन करणं, विद्यार्थ्याचं स्वयंमूल्यांकन शिक्षकालाच करावं लागणार आहे. सहअध्यायी म्हणजे जो मित्र आहे त्याच्या वतीने मूल्यमापन शिक्षकालाच करावं लागणार आहे. पालकांचं मूल्यमापन शिक्षकालाच करावं लागणार आहे आणि शिक्षकाचं तर त्याला करावंच लागणार आहे. हे कुठंतरी मला वाटतं शहरी शाळांमध्ये शक्य आहे, कारण तिथं शिक्षकाला फक्त वर्ग आणि विद्यार्थी एवढंच काम असतं. तिथे पण 20-25% मला वाटतं शक्य होईल आणि बाकी शिक्षकांनाच या ठिकाणी ते करावंच लागणार आहे. सरांचा आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता हे जरा अतिच होतंय असं वाटतंय. पण शासन याच्यावर AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काहीतरी कमी वेळेमध्ये जास्त काम करण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध करू शकतं असं सरांना विश्वास आहे. सरांनी तर वस्तुस्थिती सांगितलेली आहे, पण याच्यावर शासन विचार करणार आहे आणि ते नवीन काहीतरी त्यामध्ये तंत्रज्ञान आणणार आहे जेणेकरून शिक्षकाचा वेळ वाचणार आहे. ही पण तिथं आशा आपल्याला आहे. एकंदर आज आपण पाहतो की NEP 2020 मध्ये मूल्यमापन बघितलं आपण, त्यानंतर विद्यार्थी जागतिक स्पर्धेशी तयार करायचं धोरण बघितलं आपण, त्यानंतर आपण बघितलं की विद्यार्थ्याचं जे प्रगतीपत्रक आहे त्याचबरोबर शिक्षकाचा वेळ जो आहे विद्यार्थ्यांसाठीच असायला पाहिजे याची सुद्धा चर्चा केली आपण. NEP 2020 एकंदरीतदृष्ट्या चर्चा करता त्याचं सार आपल्याला असं सांगता येईल की NEP 2020 तर जागतिक स्पर्धेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुसंगत आहे, पण शिक्षकांसाठी सध्या तरी दिसत नाही. पण भविष्यात सरांच्या म्हणण्यानुसार भविष्यात तो या स्पर्धेसाठी शिक्षकांना सुद्धा तयार करेल. बरोबर आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणाबद्दल बोलायला गेलं तर शिक्षकाचं प्रशिक्षण हे कंटेंट बेस्ड आहे असायला पाहिजे का स्किल बेस्ड असायला पाहिजे? कारण आज बघतोय आपण जर शिक्षकांना जर बघायला गेलं तर भाकाराचे जर उदाहरण दिले किंवा पदावलीची उदाहरणं दिली तर ते काही शिक्षकांना जमत नाहीत, बऱ्याच शिक्षकांना जमत नाही. याच्या पाठीमागे असं कारण आहे की शिक्षकांना आतापर्यंत कंटेंट बेस्ड शिक्षण दिलेलं नाहीये बऱ्याच ठिकाणी. कारण जे 4थी पर्यंत सिलेबस त्याच्यामध्ये पदावली नाहीये किंवा बैजिक राशी नाही, त्यामुळे त्या शिक्षकांचं कुठेतरी विस्मरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचं प्रशिक्षणामध्ये कंटेंटचं समावेश नाही, फक्त कसं शिकवायचं हे स्किलच समावेश आहे. तर हे काय शिकवायचं हे महत्वाचं आहे का कसं शिकवायचं हे महत्वाचं आहे?
तुम्ही जे सांगितलं कंटेंट बेस्ड शिक्षण पाहिजे, पण त्याच्यासाठी आपण बरेच मागं आपल्या प्रशिक्षण झालेली आहेत. क्षमता या वृद्धीसाठी भाषिक क्षमता असेल किंवा गणिताच्या क्षमता असेल, याच्यासाठी अगोदर प्रशिक्षण झालेली आहेत आणि पुढेही येतील. त्याच्यामुळं याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव करायला पाहिजे होता, असं काही नाही. तर हे शैक्षणिक धोरणाविषयी होतं, नवीन बदलाविषयी होतं आणि पुढेच या भाषिक कंटेंटविषयी पण प्रशिक्षण येऊ शकतं. नाही, माझं काय म्हणणं आहे सर, तुमच्या प्रशिक्षणामध्ये जे आशय आहे, आशय म्हणजे बैजिक राशी आहे, सरळ व्याज चक्रवाढ व्याज आहे, किंवा बॉयलरचा नियम आहे, किंवा वेगवेगळे फिजिक्सचे नियम आहेत, हे शिक्षकांना शिकवायला पाहिजे की किंवा विद्यार्थ्याला कसं शिकवायचं आहे, मूल्यमापन साधनं कोणती, ही कोणती, वारंवार ते शिकतोय ते शिकवायला पाहिजे शिक्षकांना. मला वाटतं कुठेतरी आशयाची उजळणी व्हायला पाहिजे, असं मला वाटतं वैयक्तिक. मी एक मुलाखतकार म्हणून म्हणतोय, शिक्षकाला आशयाची उजळणीचा चान्स भेटत नाही. कारण जो पहिली ते चौथी पण शिकवतोय त्याला वरच्या लेवलचं बैजिक राशी किंवा जे काही घटक आहेत ते शिकायला मिळत नाहीत, आणि जे वरच्या लेवलचे शिक्षक आहेत त्यांना खालच्या लेवलचे मिळत. त्यामुळे कुठेतरी आशय सुद्धा शिक्षकांना शिकायला मिळायला पाहिजे, जेणेकरून ते आशय जर शिक्षक शिकले तरच ते विद्यार्थ्यांना देणार आहेत. ह्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मूल्यमापन जेवढं तुम्ही सांगता आशय हा महत्त्वाचा आहे आणि तोच शिक्षकांना दिला पाहिजे. प्राथमिक शिक्षक असतील तर त्यांना वरच्या आशयासोबत संबंध येत नाही, त्याच्यामुळे विस्मरण होतं, हे खरं आहे. परंतु शिक्षकांनी स्वतःसुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे प्रशिक्षण दिल्यानंतरच तुम्ही तो आशय घेतला पाहिजे असं नाही. शिक्षकांनी स्वतःच्या समृद्ध शिकवण्यासाठी किंवा ज्ञानसमृद्धीसाठी ते केलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याचं मूल्यांकनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला पण आपण दुय्यम स्थान देऊन जमणार नाही. तर जे आपण अध्ययन केलेलं आहे ते कुठंपर्यंत अध्ययन झालेलं आहे हे सुद्धा मूल्यांकनातूनच आपल्याला समजणार आहे. त्याच्यामुळे ते मूल्यमापन सुद्धा महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. सरांनी जे सांगितलं की शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवायला पाहिजे, रोज वेगवेगळे पुस्तक वाचायला पाहिजेत आणि आशयाचा सुद्धा रोज अभ्यास करायला पाहिजे. पण मला वाटतं सर, शिक्षकांच्याच म्हणण्यानुसार जेव्हा शिक्षक 10 वाजता शाळेत जातो, 9, 9:30 किंवा 10 वाजता शाळेत जातो, तो थेट 5 वाजता बाहेर येतोय आणि ह्या 10 ते 5च्या दरम्यान 7-8 तासाच्या वेळेमध्ये त्याला वेळ भेटत नाहीये. कारण जे ग्रामीण भागातल्या शाळेत तिथं एक शिक्षक 2 वर्गांना शिकवतोय. इंटरव्हलमध्ये सुद्धा शिक्षकाला वेळ मिळत नाही. डबा खाताना सुद्धा विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावं लागतं की विद्यार्थी भांडण करतात का, काय करतायत. जेवण झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवावं लागतं. मग या वेळेमध्ये शिक्षक स्वतःला आशय समृद्ध कसा करेल किंवा संदर्भ ग्रंथ कशा पद्धतीने वाचेल, किंवा जर आपण उच्च स्तरावरचे बघितलं, कॉलेज प्राध्यापक किंवा वरच्या वर्गाचे, त्यांना एक अभ्यासासाठी वेळ दिलेला असतो, 2-3 तासाचा मध्ये गॅप असतो की या वेळेमध्ये त्यांनी स्वतःचा अभ्यास करावा, स्वतःला व्यासंगी बनवावं. पण प्राथमिक शिक्षकांना हे कुठंतरी वेळ दिलेला का शासनानं? कारण घरी आल्यानंतर कोणी करू शकत नाही, घरी आल्यानंतर थकलेला असतो, प्रापंचिक जबाबदारी असते. पण शाळेमध्ये शिक्षकांना जो निर्धारित वेळ मिळायला पाहिजे तो मिळत नाही, असं आपल्याला वाटतं का? शाळेमध्ये निर्धारित वेळ मिळत नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु शिक्षकांना आपल्याला ते करणंच आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं कारण करू शकत समोर देऊ शकत नाही की आपल्याला याच्यामुळे वेळ मिळत नाही किंवा याच्यामुळे मी करू शकत नाही. तर ते करणं असेल म्हणजे आपल्या स्वतःचं जे त्या विद्यार्थ्यांची जी आपल्याकडे जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याला ते करणं आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही वेळ तुम्हाला कसा त्याचं नियोजन करायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं आहे, परंतु ते करणं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही एक्सक्यूज तुम्हाला सांगता येणार नाही. बरोबर. म्हणजे शिक्षकांनी आपला व्यासंग वाढवायलाच पाहिजे असं माने सरांचं म्हणणं आहे, आणि ते एखाद्याची इच्छा असली तर तो कसंही वाढवू शकतो. तर आजच्या दिवशी NEP 2020 विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक, त्याचबरोबर शिक्षकावरील कामाचा ताण, त्याचबरोबर शिक्षकांचा व्यासंग, त्याचबरोबर जागतिक स्पर्धेशी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं, या अशा बहुसंख्य विषयांवर आपण माने सरांसोबत चर्चा केलेली आहे. मला आशा आहे की या चर्चेतून आपल्याला सुद्धा नक्की काही लाभ झाला असेल. अशी चर्चा आपण अनेक मान्यवरांसोबत पुढे करणार आहोत. भविष्यामध्ये आपल्या अशा मुलाखती आपल्या समोर आणणार आहोत. तर आजच्या या मुलाखत सत्रामध्ये माने सरांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल माने सरांचे खूप खूप आभार. आणि आपण पूर्णपणे व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सुद्धा आभार. धन्यवाद.